नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एशा पृथ्वीचं भाकीत पुन्हा एकदा खरं ठरलंय. अनेक तज्ञ आपल्याला सांगत होते, सगळे टीव्ही चॅनेल असतील, आपले इतर अन्य YouTube चॅनेल असतील, या सर्वांचं म्हणणं एकच होतं, की शनिवार रविवारमध्ये कधीतरी अमेरिका इराणवरती भीषण हल्ला चढवेल. आणि काय तो एकदा प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावेल. परंतु मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे, की अशा प्रकारे जे अमेरिका पोश्चरिंग करते आहे, त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा हल्ला करण्याच्या गोष्टी आहेत असं वाटत नाहीये. आणि ती गोष्ट आज परत एकदा खरी ठरली. शनिवार आणि रविवार निघून गेलेला आहे, पण अजून सुद्धा इराणवर हल्ला झाल्याच्या बातम्या आलेल्या नाहीयेत. ह्या बातम्या अशासाठी सांगितल्या जात होत्या, की कुठल्या-कुठल्या युद्धनौका तिथपर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांची संहारक क्षमता काय आहे? मग ते काय करू शकतात? इराण काय करू शकतो? प्रत्युत्तर मिळेल का? वगैरे, वगैरे प्रश्नांचं आणि अतिशय रिलेव्हंट प्रश्न आहेत ते. मी असं म्हणत नाही, की त्याच्यामध्ये काही दम नाही. कारण अशा प्रकारे इराणला घाबरवण्याचा, त्यांना दमात घेण्याचा, त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न अमेरिका जरूर करते आहे. या सगळ्या ज्या बातम्या दिल्या जातात त्याच्यामधून एक सायको एनालिसिस जर का तुम्ही केलात, तर त्यांच्यावरती दडपण जास्त येऊ शकतं आणि सरकारमधले लोक जे असतात ते थोडेसे बनचुके आहेत असं आपण म्हणू. पण सामान्य जनता तशी नसते. इराणच्या जनतेपर्यंत ज्यावेळेला ह्या बातम्या जाऊन पोहोचतात, त्यावेळी अर्थातच जनतेचं दडपण सुद्धा सरकारवरती येत असतं. कारण कुठल्याही सामान्य माणसाला असं वाटणार नाही, की अशा प्रकारे हल्ले आपल्यावरती व्हावेत आणि संपूर्ण देश बेचिराख व्हावा. देश बेचिराख होत नाही असंही नाही. आपण बघितलं लेबेनॉनची अवस्था काय आहे, सिरियाची काय आहे, इराकची काय आहे आणि ती अशा हल्ल्यांमुळेच झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे इराणच्या जनतेला तसं वाटलं तरी काही त्याच्यामध्ये मी वावगं समजत नाही. प्रश्न एवढाच आहे, की 2 पर्याय होते अमेरिकेकडे. एक तर सिम्बॉलिक हल्ले करणं. सिम्बॉलिक हल्ले करून बघा आमच्याकडे काय क्षमता आहे त्याची आम्ही तुम्हाला चुणूक देतोय. एवढं सांगणं किंवा मग दुसरा वाटाघाटीमधून मार्ग काढणं. आता त्याच्यात सुद्धा आणखी फाटे आहेत, ते आता आपण बघू परत एकदा. पण जर का अमेरिकेने सिम्बॉलिक हल्ला जरी केला आणि इराण इराणचा भरोसा नाही, एक लक्षात घ्या. अमेरिका ही एक जबाबदार शक्ती आहे आणि महासत्ता आहे. इराणबाबत आपण तसं म्हणूच असं नाही. इराणनी जर का काहीतरी दुसऱ्या टोकाचा निर्णय घेतला आणि अण्वस्त्र वापरायचं ठरवलं, डर्टी बॉम्ब वापरायचा ठरवला कमीत कमी आणि तो इस्रायल विरुद्ध वापरला, तर इस्रायलची अवस्था काय होईल विचार करा. त्यामुळे आजच्या घडीला अशा प्रकारचा धोका पत्करायला ना अमेरिका तयार आहे, ना इस्रायल तयार आहे. किंबहुना पश्चिम आशियामधले जे मुस्लिम देश आहेत, ते सुद्धा या गोष्टीला अनुकूल नाहीत असं आपल्याला दिसून येतं. मी जेव्हा वाटाघाटीमधून मार्ग निघेल असं म्हणते, त्याचा अर्थ काय? तर अमेरिका कदाचित हे सांगू शकते, की ठीक आहे, तुम्हाला जर का तुमचा अणु कार्यक्रम बंद करायचा नसेल, ते काय मटेरियल हे सगळं म्हणजे जे काही इराणनी मान्य केलंय, ते जर का अमेरिकेला पुरेसं वाटत नसेल, तर मग तिथे नेतृत्वात बदल होणं ही अमेरिकेची अट असू शकते. खामेनी स्वतःहून बाजूला होणार का त्यांच्यावरती दडपण आणून त्यांना बाजूला करायचं? हे 2 पर्याय असू शकतात. खामेनी स्वतः तर बाजूला होण्याची काही लक्षणं दिसत नाहीयेत. म्हणजे असं म्हणतात, की त्यांचे नातेवाईक आणि खुद्द सुपुत्र यांनी फॅमिलीची जी काही संपत्ती आहे ती ऑलरेडी इराणच्या बाहेर नेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांनी जय्यत तयारी केलेली आहे. कुठल्या क्षणी देश कदाचित आपल्याला सोडावा लागेल. पण खामेनीवरती जर का दडपण आणायचं, तर ते अमेरिकेचं नुसतं उपयोगाचं नाहीये. त्यासाठी चीन आणि रशियाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील आणि खामेनीला एक आश्वासन द्यावं लागेल, की सध्यापुरते तरी तुम्ही देशामधून बाहेर पडा. मग पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करता येईल ते बघता येईल. परंतु असं आश्वासन खामेनीला देण्यासाठी रशिया आणि चीन ह्यांना विश्वासात घ्यावं लागेल. कारण रशिया आणि चीन हे खामेनीला का बरं सांगतील असं? अमेरिकेचा डाव जर का सगळा रशियाला कोंडीत पकडायचा किंवा चीनला कोंडीत पकडायचा असेल, दे विल नॉट कोऑपरेट. याचाच अर्थ तुम्हाला जर का
खरोखरच इराण हा धोका वाटत असेल तर तुम्हाला तिथे कारवाई करण्या अगोदर रशियाला आणि चीनला विश्वासात घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आणि मी त्या वाटाघाटींचा विचार करते. या वाटाघाटी नाहीत ज्या जिनिव्हाला झाल्या किंवा ओमानच्या पुढाकारांनी झाल्या. त्या तर नॉर्मल आहेत आणि त्या पुढे पुढे चालू राहतील. आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सुवर्ण मध्य निघेल. पण खामेनी जर का बाजूला होणार असतील, तर कदाचित अमेरिका निवळेल आणि नवीन जो कोणी सत्ताधारी आहे त्याच्यासोबत ॲग्रीमेंट करायला तयार होईल. पण खामेनीच्या जागी आणायचा कोणाला हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे जो कोणी आणायचा तो रशिया, चीन आणि अमेरिका या तिघांनाही आपला वाटला पाहिजे किंवा निदान त्यांचं एकमत झालं पाहिजे, की ठीक आहे ह्या माणसाच्या हाती सूत्र द्या. असं जर का कोणी असेल आणि तो मला नाही वाटत शहाचा सुपुत्र असू शकतो परत एकदा. त्यामुळे इराणची जी बिकट अवस्थेमध्ये इराण आहे असं मला वाटतं. म्हणजे फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सोल्युशन. बाकी काही नाही. ती त्यांच्या देशामधली परिस्थिती आतली बिकट आहे आणि ती तशीच आहे गेली 50 वर्ष. दे हॅव कोप्ड विथ दॅट. त्यांना त्याच्यामध्ये खालीवर काही नाही. तिथली जनता भरडून निघालेली आहे हे मला मान्य आहे. पण त्यांना त्याची सुद्धा आता सवय झालेली आहे. आणि म्हणून रशिया आणि चीन यांना जर का एकत्र आणायचं असेल, तर अमेरिकेला जी काही ढिलाई द्यावी लागेल, 2 पावलं मागे याची तयारी दाखवायला लागेल, ती ट्रम्प सरकारने दाखवायला लागणार आहे. आणि रशिया किंवा चीन अशा प्रकारे जर का डील अमेरिकेला द्यायची झाली, तर ते दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीमध्ये आपला फायदा करून घेतल्याशिवाय ते करणार नाहीत. हेही खरं आहे. कदाचित हेही असू शकतं, की जोवर इराणचा प्रश्न सुटत नाही, तोवर युक्रेनची युद्धबंदी जाहीर करायला रशिया तयार होणार नाही. ही सुद्धा तेवढीच मोठी वस्तुस्थिती असू शकते. आणि म्हणून मी असंही म्हटलेलं होतं, की हे सगळं जे आहे, ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सर्व बाजूंचा विश्वासपात्र माणूस कोण असेल, तर तो नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून तुम्हाला फोरफ्रंट वरती येऊन मोदी काही करताना कदाचित दिसणार नाहीत. परंतु मागून मात्र मोदींची डिप्लोमसी निश्चित चालू आहे. आणि त्यांना सर्व जसं युक्रेनमध्ये म्हटलं जातं, आज युक्रेनमध्ये नरेंद्र मोदी काही स्टेजवर नाहीयेत समेट घडवण्यासाठी. पण अखेर अमेरिकेचा असा समज झालेला आहे, की आपल्या दडपणाखाली भारताने तेल खरेदी थांबवली आहे आणि एक अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. तिथे रशियाला ही कल्पना आहे, की भारत कशा प्रकारच्या दाब-दबावांशी खेळ खेळतो आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना अनुकूल असलेलं वातावरण तयार करणं हे भारताच्या हातामध्ये होतं आणि ते आपण केलेलं आहे. तीच अवस्था कदाचित इराणसाठी येऊ शकते आणि त्यासाठी हा पुन्हा व्हिडिओ करता आहे. आवडला असेल तुम्हाला तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.